गांधी म्हणाले की जसा स्वतंत्र मतदारसंघ मुस्लिमांना दिला सोळाला, स्वतंत्र मतदारसंघामध्ये उमेदवारही त्याच जातीचा असतो आणि मतदारही त्याच जातीचे असतात. त्यामुळं कट्टर जातीवादी माणूस निवडून येतो आणि मग ज्या ज्या भागामध्ये कट्टर जातीवादी मुस्लिम निवडून आला त्या त्या भागामधून बाकीच्या ज्या जाती आहेत त्या मायग्रेट झाल्या आणि जो बहुल मुस्लिम झाला तो पाकिस्तान झाला. आणि जिल्ह्यानुसार आपण त्याची विभागणी केली. रुडाल नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या ह्याच्याखाली आपण ती बॉर्डर ठरवली आणि म्हणून तिला आपण रुडाल रेषा असं म्हणतो. भारत पाकिस्तान मधल्या सीमारेषा. पंजाब पूर्ण आपण दिला नाही. पंजाबमध्ये गावं सुद्धा आपण वाटली. कोणत्या गावात हिंदू आहेत तिकडं, मुस्लिम आहेत तिकडं, अशा पद्धतीने देश आपण ओढलेली आहे. तर अशा पद्धतीने जर स्वतंत्र मतदारसंघ दलितांना दिला तर काय होईल? स्वतंत्र दलिस्तान या देशात निर्माण होईल आणि ते मला होऊ द्यायचं नाही असं गांधींनी हट्ट धरला. बाबासाहेबांनी माघार घेतली आणि लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा अधिक जागा राखीव मतदारसंघात दिल्या. आणि मग हे सगळं चालू असताना नंतर त्याने काळा मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह केला नाशिकला. त्या 1926 पासून ते 35 पर्यंत की मग सगळ्याच वृत्तपत्रातली समता आहे, वैष्णव भारत आहे, या सगळ्या ह्याच्यातली पत्रकार बाबासाहेब आंबेडकरांची संपादकीय आपण जर वाचून पाहिजे तर आपल्या लक्षात येते की ते या देशातल्या सगळ्या लोकांना सांगत आहे की मी इस्लाम धर्म तर काय होईल, मी ख्रिश्चन धर्म तर काय होईल. कारण तुम्ही पुढे सांगतात त्या पद्धतीने ख्रिस्त मोहम्मद मार्ग ब्राह्मणाशी जरावे पोटाशी बंधू पडेल असं म्हटलेलं असताना सुद्धा तुम्ही आम्हाला बंधुभाव देत नाही, तुम्ही आम्हाला समतेची वागणूक देत नाही, तुम्ही आम्हाला प्रतिष्ठा देत नाही. मी हे झालं तर काय होईल असं ते करत होते. पण मांडलाही त्यांच्यावर दगडफेक झाली. 14 सत्याग्रहामध्ये काळा मंदिर प्रवेशाच्या सत्याग्रहामध्ये सुद्धा तसंच झालं. मंदिरामध्ये प्रवेश बाबासाहेबांच्या अनुयायांना नाकारला गेला. तेव्हा बाबासाहेबांनी योग्याला 1935 ला घोषणा केली. काय घोषणा केली? मी हिंदू म्हणून जन्मलो तरी हिंदू म्हणून बनणार नाही. आणि ही घोषणा या देशातल्या स्वर्ण हिंदूंच्या हृदयावर जखम करणारी होती. म्हणून त्या लोकांनी तेव्हा सुद्धा बाबासाहेबांना राष्ट्रद्रोही ठरवला. पण बाबासाहेबांचं या मातीवर या देशातल्या लोकांवर एवढं प्रचंड प्रेम होता की बाबासाहेबांनी घोषणा 35 ला केली. बाबासाहेब धर्मात तर कधी केलं माहिती का? 6 डिसेंबर 1956 ला बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं आणि त्याच्या 1.5 महिना अगोदर 14 ऑक्टोबर 1956 ला बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला. म्हणजे या राष्ट्रावर असलेलं बाबासाहेबांचं प्रेम आपण लक्षात घेतलं. बाबासाहेबांनी घोषणा काय केली तर या देशातल्या दांभिक असणाऱ्या स्वर्ण हिंदूंनी म्हणजे सुधारणा झाली पाहिजे आणि आज ज्या पद्धतीने दूर हिप्परग्यामध्ये संपूर्ण गाव एकत्र होऊन व्यंकटराव पाटील या जयंतीला जेवण देत आहेत असं झालं पाहिजे म्हणून प्रयत्न करत होते. ते होत नव्हतं आणि म्हणून बाबासाहेबांनी 56 पर्यंत वाट पाहिली. कशाची? की माझ्यासाठी त्यांच्यासाठी धर्म महत्वाचा नाही. ते तर सेक्युलर होते, धर्मनिरपेक्ष होते. पण अनुयायांना धर्म लागतो आणि धर्म त्या अनुयायांना प्रतिष्ठा मिळवून देत असेल तर तो धर्म कुठला असला पाहिजे. आणि हे सांगण्यासाठी बाबासाहेबांनी बुद्ध आणि धर्म नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्यामध्ये बाबासाहेबांनी बुद्ध धर्माची आखणी करून दिली. त्याच्यामध्ये मग 21 प्रतिज्ञा सांगितलं, पंचशील सांगितली की आपण कशा पद्धतीने आचरण केलं पाहिजे, कसला माणूस मला निर्माण करायचा आहे याची जाणीव त्यांनी त्यामध्ये दिली. बाबासाहेब 1940 ला थॉट ऑन पाकिस्तान नावाचा ग्रंथ लिहिला. तेव्हाही त्या देशातल्या लोकांनी बाबासाहेबांना राष्ट्रद्रोही ठरवलं. पण आज आपण जर ते तपासून पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की बाबासाहेबच खरे होते. कारण 1940 ला गांधी काय म्हणत होते की या देशाची फाळणी व्हायची असेल तर माझ्या देहाची फाळणी व्हावी लागेल, त्याशिवाय फाळणी होणार नाही. कारण गांधी थोडे राजकारणी होते. गांधींबद्दल बॅरिस्टर जिना म्हणतात की गांधी हा नुसता महात्मा आहे, मी त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. कारण फाळणी दोडावर आलेली आहे आणि गांधी म्हणत आहे की जिना या तुम्हाला मी पंतप्रधान करतो. जिना म्हणत की नाही येणार नाही. कारण गांधी हा गांधी नाही तर तो काय आहे? बलिया, बैरागी और बॅरिस्टर ह्या तिन्हीचं अभूतपूर्व मिश्रण आहे. तो नुसताच हे नाही, अत्यंत राजकारणी आहे आणि म्हणून मी त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. माझं मला स्वतंत्र पाकिस्तान पाहिजे असं जिना म्हणत होते. आणि म्हणून पण गांधी स्पष्टपणे फाळणी सांगत नव्हते. पण गांधींच्या मनामध्ये सगळं माहित होतं गांधीला. पण बाबासाहेब आंबेडकरांनी या राष्ट्राचा विचार केला आणि थॉट ऑन पाकिस्तान नावाच्या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी
जजमेंट लिहावा असा तो ग्रंथ आहे. या देशातल्या कुठल्याही व्यक्तीने वाचून पाहिलं तर त्याला लक्षात येईल की या राष्ट्राचा विचार जेवढा बाबासाहेबांनी केला तेवढा कोणीही केला नाही. त्यांनी लिहिलं त्या ग्रंथाच्या प्रस्तावनेमध्ये आहे की भारत हे राष्ट्र एक अशी सुंदर तरुणी आहे की ती पहाटेच्या झोपेमध्ये आहे. अर्धी जाग्याने अर्धी झोप पहाटे थंड हवा सुटली गार झोप लागते तशा झोपेमध्ये आहे आणि तिच्या भोवती असणारं सुरक्षेचं कुंपण जे आहे ब्रिटिशांचा ते जर काढून टाकलं तर काय होईल? तिचं संरक्षण कोण करेल? या राष्ट्राचं संरक्षण कोण करेल? कारण आपलं संरक्षण आपल्याला दुसऱ्यावर सोपवून चालत नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी यादी दिली. मिलिटरीमध्ये मुस्लिम सैन्य दिली आहे, हिंदू सैन्य दिली आहे. आणि या देशामध्ये जर फाळणी झाली नाही तर स्वातंत्र्य समता न्याय प्रस्थापित होणार नाही असं बाबासाहेब 1940 ला म्हणाले. कारण या देशामध्ये मागच्या 500 वर्षापासून हिंदू मुस्लिम संघर्षाचाच इतिहास आहे. आणि या प्रश्नामध्ये बाकीची सगळी प्रश्न काय होतात? निरुत्तरित राहतात. आणि म्हणून ज्यांची इच्छा नाही त्याला जबरदस्तीने ठेवून घेतलं नाही पाहिजे ते बाबासाहेब सांगत आहेत. आणि आपण पाहतो की पुढं 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळालं. 15 ऑगस्टला त्याच्यापूर्वी 14 ऑगस्टला पाकिस्तान निर्माण झाला. पण बाबासाहेबांचं म्हणणं आज जर आपण तपासून पाहिलं तर बाबासाहेबच खरेच कसे राष्ट्रवादी होते हे आपल्या लक्षात येईल. त्याच्यानंतरची दुसरी घटना आहे 1945 ला बाबासाहेबांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन नावाचा पक्ष स्थापन केला होता. त्याच्यासमोर भाषण दिलं होतं. त्याचं रूपांतर पुढं बाबासाहेबांनी स्टेट अँड मायनॉरिटीज नावाच्या ग्रंथामध्ये केलं. स्टेट अँड मायनॉरिटीज नावाचा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ म्हणजे बाबासाहेबांच्या मनातली राज्यघटना आहे. पण पुढं देशाची वेगवेगळी योजना कॅबिनेट मिशन योजना नाकारली गेली. मौलाना आझादला गांधींनी सांगितलं मौलाना पुढचा काँग्रेसचा अध्यक्ष सुटवा. मौलाना काँग्रेसचे अध्यक्ष मौलाना की मला माहित होतं की मी काँग्रेसचा अध्यक्ष आहे. काँग्रेसचा अध्यक्ष हा पुढचा प्राईम मिनिस्टर पुढचा भारताचा पंतप्रधान. मी भारताचा पंतप्रधान झालो असतो जे जिनाला करता आलं नाही ते मला करता आलं असतं. ते रॉ मटेरियल आहे. पूर्ण हिंदुस्थान मला इस्लाम करता आला असता. पूर्ण भारत आम्हाला मिळवता आला असता. पण जिनांनी चूक केली आणि त्यांनी पाकिस्तान मागून घेतला. पण मला वाटलं गांधींनी मला सांगितलं तेव्हा मला कळालं की माझा नंबर उठला. गांधींनी सांगितलं नाव सुचवा. तर मी सरदारांपेक्षा नेहरू थोडा स्वप्नाळू आहे. नेहरूचं नाव सुचवलं. नेहरूचं नाव त्यांनी सुचवलं आणि नेहरूंनी सांगितलं संविधान सभेच्या पहिल्या बैठकीमध्ये की अगोदरचं काहीच राहणार नाही. संविधान सभा पूर्ण स्वतंत्र आहे आणि ती स्वतः ठरवेल या देशाची राज्यघटना कशी असेल. आणि आपण पाहतो की कॅबिनेट मिशन मधून त्यांची सगळी मंत्री बाहेर पडले आणि त्यांनी त्याच्यावर बहिष्कार टाकला आणि पाकिस्तान वेगळा आणि भारत वेगळ्याची प्रक्रिया सुरू झाली. लॉर्ड माउंटबॅटन आले, वेगळे वापस गेले. लॉर्ड माउंटबॅटन भारतात आले. लॉर्ड माउंटबॅटन नंतर की मला भारतामधली फक्त एवढीच समस्या माहीत होती. भारत पाकिस्तान निर्माण झाला एवढंच माहीत होता. पण या ठिकाणी 565 संस्थानिका आहेत हा प्रश्न तर मला माहीतच नव्हता. यांचं काय करायचं? आणि मग त्यांनी त्या संस्थानिकांचा 3 पर्याय दिले. एक तर तुम्ही स्वतंत्र राहू शकता, भारतात सामील होऊ शकता किंवा पाकिस्तानमध्ये सामील होऊ शकता. पण हे तिन्ही पर्याय कसे गैरलागू आहेत हे त्यांनी समजून सांगितलं. प्रत्येक संस्थानिक घ्यायचा. सरदार पटेलांकडे ते खातं बाबासाहेबांना दिलं. बाबासाहेब निवडून आले नव्हते पण बाबासाहेबांना घटना समितीमध्ये घेतलं पाहिजे म्हणून जयकरांना राजीनामा द्यायला लावला आणि बाबासाहेब घटनेत आले आणि मसुदा समितीचे अध्यक्ष झाले. तसंच या संस्थानिकांची समिती सरदार पटेलांकडे होती आणि सरदार या खोलीत बसलेले आहेत. लॉर्ड माउंटबॅटन इथं आहे आणि या साईडला व्हीपी मेनन आहे की जे संस्थानिक कमिटीचे वकील आहेत. ते तिथं बसले. प्रत्येक संस्थानिक येतो लॉर्ड माउंटबॅटनला भेटतो. माउंटबॅटन त्यांना सांगतात की तुम्ही म्हणजे काही संस्थानिक भारतात एका तालुक्यावर होती, जिल्ह्यावर होती. तुम्ही स्वतंत्र राहू शकत नाही. तुम्ही तुमच्या राष्ट्राचं संरक्षण करू शकत नाही. तुम्ही भारतात सामील व्हा किंवा मग पाकिस्तानला सरळ असं पाकिस्तानमध्ये सामील व्हा असं ते समजून सांगायचे. आणि मग ते सरदारांकडे जायचे. सरदारांच्या काय करायचे? सरदार त्यांना सांगायचे की राजे तुमचा तुम्हाला तर्फे आम्ही तुमची मान प्रतिष्ठा आम्ही ठेवू, तुम्हाला राजासारखंच राहायला देऊ, तुमचे फक्त 3 विषय आमच्याकडे देऊ, संरक्षण, दळणवळण, परराष्ट्र, बाकी सगळं तुम्हाला स्वतंत्र असेल.
तुम्ही पुस्तकाच्या नावावर सही करा आणि वास्तव सामील व्हा. मग ते नागाचा आणि त्याच्यावर सगळ्यांच्या सह्या व्हायच्या. अशा पद्धतीने अवघ्या 40 दिवसात 562 संस्थानिकांना सरदार आणि व्ही पी मेनन विलीन करून दिले. आणि बाबासाहेब म्हणतात की हे या देशातलं सगळ्यात मोठं कार्य आहे. आणि मग बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटनेच्या ड्राफ्टिंग कमिटीचा अध्यक्ष असताना आपल्या मनातली स्टेट अँड मायनॉरिटी बाजूला ठेवून या राष्ट्राला एकसंघ कसं ठेवावं यासाठी पूर्ण जगातल्या राज्यघटनाचा अभ्यास करून घटना बनवली. आणि या घटनेमध्ये कॅनडा, आता आम्ही राज्यशास्त्र म्हणून सांगत असतो की मूलभूत हक्क न्यायालयीन पुनर्विलोकन आणि अमेरिकेकडून घेतला, संघराज्य आपण कॅनडाकडून घेतला, आणीबाणीचे मूल्य आपण जर्मनीच्या राज्यघटनेतून घेतलो, मूलभूत कर्तव्य आपण रशियाकडून घेतले. पण याचा अर्थ असा होतो की भारतीय राज्यघटना ही इकडून तिकडून काहीतरी घेऊन केलेलं मुसलमानीचं गाठोडं आहे की काय असा त्याचा अर्थ होतो. तो बाबासाहेब म्हणाले असं नाही. भारतीय राज्यघटना ही या देशातल्या जनतेचं अधिष्ठान असलेली घटना आहे. कारण या देशामध्ये 150 वर्षापासून लोकांनी स्वतंत्र भारताचं जे स्वप्न पाहिलं ते स्वप्न काय होतं? समताधिष्ठित समाजाचं स्वप्न होतं. या देशातल्या प्रत्येक माणसाला समता हवी होती. आणि मग ती समता आणायची असेल तर स्वातंत्र्य आवश्यक आहे. स्वातंत्र्यासोबत बंधुत्व आलं पाहिजे, मग न्याय येणार आहे. म्हणजे अशा पद्धतीची घटना या परिस्थितीमध्ये निर्माण झाली. आणि म्हणून आपलं संघराज्य हे अमेरिकेसारखं संघराज्य नाही. आपलं संघराज्य हे केंद्र प्रबळ संघराज्य आहे. आणि हे बाबासाहेबांचं कौशल्य आहे की या देशातल्या 28 घटक राज्यापैकी कुठल्याही घटक राज्याला वाटते म्हणून त्याला देशातून वेगळं होता येत नाही. त्याचे सगळे अधिकार केंद्र सरकारला आहेत. आणि म्हणून काश्मीर मुद्देचे सतत रद्द करता आले. कारण केंद्र प्रबळ आहे. केंद्र प्रबळ संघराज्य बाबासाहेबांनी निर्माण केला. आणि मग आपण जेव्हा भारताची राज्यघटना आणि बाबासाहेबांच्या मनातली राज्यघटना याची तुलना करतो तेव्हा स्टेट अँड मायनॉरिटीज मध्ये त्यांनी अल्पसंख्याकांसाठी भरपूर मागितलेलं आहे, राज्य समाजात मागितलेलं आहे. त्या सगळ्या गोष्टी त्यांनी सोडून टाकल्या. आणि ही जी राज्यघटना आहे ती या देशातल्या संपूर्ण लोकांसाठी निर्माण केली, संपूर्ण सोडणांसाठी निर्माण केली. या घटनेमध्ये फक्त कलम 14 मध्ये समता आहे, म्हणजे कायद्यासमोर सर्व समान आणि सर्वांना कायद्याचं समान संरक्षण. त्याच्यानंतर कलम 16 मध्ये तरतूद केलेली आहे की जर लिंग, जात, धर्म, स्थळ या आधारावर भेद केला जाणार नाही, सगळे समान असतील. पण कलम 16 मध्ये ब उपकलमामध्ये असं सांगितलेलं आहे की एखादा घटक जर मागास असेल, वंचित असेल तर त्याला जर आरक्षण दिलं तर ते आरक्षण 14 मधल्या कायद्यासमोर सर्व समान आणि सर्वांना समान संरक्षण याच्या विरोधी जाणार नाही. या 16 कलमातल्या उपबला सोडलं तर दलितांसाठी भारतीय राज्यघटनेमध्ये काहीही नाही. हे सगळ्यांच्या कल्याणाचा विचार बाबासाहेबांनी केला. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर हे नुसतं दलितांची कैवारी नाही तर ते भारतरत्न आहे, ते विश्वरत्न आहे. संपूर्ण जगातल्या मानवाची प्रेरणा जर काय असेल तर ते बाबासाहेब आहे. त्यांनी सगळ्यांना समतेचा हक्क मिळाला पाहिजे आणि जे मिळाला पाहिजे त्यांनी हे जे केलं. नंतर ते कायदा मंत्री आहे. 52ला पहिल्या निवडणुका आल्या आणि तेव्हा त्यांनी या देशामध्ये एकसारखी जीवन पद्धती निर्माण झाली पाहिजे म्हणून हिंदू कोड बिल मांडला. तुम्ही कधी वेळ असतो तर हिंदू कोड बिल वाचून पहा. ज्या हिंदू कोड बिलामध्ये समानतेची 4 तत्त्वे होती. महिलांना प्रॉपर्टीमध्ये हक्क नाकारला गेलेला आहे तर तो हक्क दिला जाईल. विवाह पद्धती या देशातली सगळ्यांची सारखी केली जाईल. दत्तक पत्र खालसा केलं जाईल. अशा तरतुदी होत्या. आणि ज्या तरतुदी दलितांच्या काहीही हिताच्या नाही. कारण कुठलाही दलित 2 बायका 4 बायका करत नव्हता. आता पटवारी साहेब सरपंच आहे. पटवारी, पांडे, देशपांडे, चौधरी हे जे मुलखा जे संजामदार आहे, निजाम संस्थान आहे, ते निजामासारखं आपण 4 बायका करावं म्हणायचे. तर त्या बायांवरचा अन्याय दूर करण्यासाठी बाबासाहेबांनी हिंदू कोड दिला. 1/35चा कायदा आहे. हिंदू कोड कोणाच्या हिताचा आहे?
स्वर्ण हिंदूंच्या महिलांच्या हिताचा आहे, पण त्या सगळ्या महिलांनी त्याच्यावर बहिष्कार टाकला. तेव्हापासून मुखर्जींनी बहिष्कार टाकला. हिंदू कोड बिल नेहरूंनी पार्लमेंटमध्ये मांडू दिलं नाही, म्हणून बाबासाहेबांनी नेहरूंनी का मांडलेलं समोर इलेक्शन येत होते, या देशामध्ये लोक असं काही स्वीकारणार. तर बाबासाहेबांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. बाबासाहेब राज्यसभेच्या समोर येऊन भाषण करतात की मी राजीनामा का दिला. आणि मग आता हिंदू कोडबिल आपण तपासून पाहिला तर त्यामध्ये संपूर्ण स्वर्णाच्या हिताचा विचार आहे. दलितांच्या घरामध्ये 2 बायका नसतात, जी दलित भूमिहीन आहे, त्यांच्याकडे जमीनच नाही, त्यांच्या वारसा हक्काचं काय, म्हणजे वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये मुलगा आणि मुलगी या दोघांना समान वाटा असावा. तर ते कोणासाठी आहे? हे पटवाऱ्यांसाठी आहे, पाटलांसाठी आहे, दलितांसाठी थोडंच आहे. ज्याच्याकडे शेतच नाही, ज्याला भूमीच नाही, आम्ही तर भूमीहीन, आम्हाला काय. पण ह्या सगळ्यांच्या प्रॉपर्टीमध्ये मुलीला सुद्धा हक्क असला पाहिजे. आता अलीकडे तुम्हाला सातबाऱ्यावरचा हक्क सोडण्यासाठी पाटील बसणारे भाऊ बोलून घेत असतील बहिणीला, बाई साडी छोटी करतो, ग्रामच्या आणखी फेकटी करतो, ते हक्क सोडून टाक आणि त्या सातबाऱ्यावरचं नाव काढून घेतात. आणि बाबासाहेबांनी ते केलं नसतं तर ही साडी थोडी बी मिळाली नसती आणि हे 1 ग्राम 2 ग्राम काय 5 ग्रामची आणखी तेही मिळाली नसती. जमीन प्रॉपर्टी जर आता मध्ये आली पटवारी तर आता लोक न्यायालय आले, लोक न्यायालयामध्ये उच्च न्यायालयात सुद्धा मला ते बोलवतात ज्युरी म्हणून. लोक न्यायालयामध्ये मी असतो जज सोबत, तर तिथं अनेक ह्याच केसेस आहेत अलीकडे. म्हणजे त्याच्यामध्ये ते मग जजला विचारलं, आम्ही विचारतो त्या बहिणींना तुम्ही हक्क सोडायला पण भाऊ तुम्हाला बरोबर कळते का नाही, तर तुमचा ह्या प्रॉपर्टीवर समान हक्क आहे. आपण हुंडा ही समस्या म्हणतो, हुंडा ही समस्या नाही, ती दांभिक प्रवृत्ती आहे. कारण बहिणीला समान वाटा द्यायचा नाही म्हणून उभी 1-2 लाख रुपये देऊन तिची बोलवून ठेवतात आणि राहिलेली 10-15 एकर जी आहेत ती आपणच खातात. आणि तिला पुन्हा मग काय पंचमीला आणि सिरग्याला हार आणि पंचमीला चोरी एवढ्या अवस्थेची बोलवून करतात आणि ती बिचारी सहन करते. पण तिला समान हक्क मिळाला पाहिजे. तिला नोकरीमध्ये कामामध्ये सुद्धा समान वेतन मिळालं पाहिजे, यासाठी बाबासाहेब आग्रही होते. आता नोकरीमध्ये प्राध्यापक मी आहे आणि एखादी महिला प्राध्यापिका आहे, दोघांनाही पगार समान असतो. पण आता तुमच्या गावात काय माहित नाही, आमच्या गावात तर महिला निंदायला गेली तर तिला 300 रुपये मजुरी आहे आणि पुरुषही निंदायचंच काम करत असेल त्याला निंदता येत नाही. तो काय म्हणतो, नाही सगळ्या बाहेरच्या मागे मी त्या ढाबल्यामध्ये जमा करून बाजारावर टाकतो, तर त्याला पगार, त्याला दिवसाची मजुरी बाईला 300 असेल तर त्याला किती दिली जाते, त्याच्या दुप्पट दिली जाते, 600 दिली जाते, 700 दिली जाते. आता तुमच्याकडे काय करतात माहित नाही, पण समान कामाला समान वेतन मिळालं पाहिजे हा कायदा बाबासाहेब आणि हा कायदा सर्वांच्या कल्याणाचा आहे. आणि पूर्वीच्या काळामध्ये ज्ञान ही जबाबदारी समजली जायची, पण बाबासाहेबांनी घटनेतून हे सिद्ध केलं की जो शिकतो, ज्याचं कर्तृत्व जेवढं आहे त्याला ते मिळालं पाहिजे. आणि म्हणून संधीची समानता आहे. संधीची समानता म्हणजे सगळ्यांनाच संधी आहे. जो अभ्यास करतो, आपलं कर्तृत्व सिद्ध करतो, तो कलेक्टर देखील होतो. एक कलेक्टर होणं म्हणजे त्या जिल्ह्याचा संस्थानिक होण्यासारखं आहे, लक्षात घ्या. आणि ते होण्याचा अधिकार या देशातल्या उपेक्षित वंचित ह्या सगळ्या लोकांना बाबासाहेबांमुळे मिळाला. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा आपण जागर केला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांना ह्या सगळ्या गोष्टींसाठी राष्ट्रद्रोही ठरवलं गेलं. पण या राष्ट्राचा मुळापासून विचार करणारा जर व्यक्ती कोण असेल तर ते बाबासाहेब आहेत. आणि त्यांनी ते सगळं केलं, आपल्याकडे घटना दिली. आता आपल्या समोर प्रश्न आहे, आम्ही भारताचे लोक. घटनेचं वास्तविक 2010 पासून शाळेमध्ये प्रतिज्ञेसोबत वाचून बदलून घेतलं जाते, पण मुलं शाळेमध्ये म्हणतात. पण अद्यापही आता हे गाव महाराष्ट्रामधलं वेगळं गाव आहे, अभिनव गाव आहे. बाबासाहेबांच्या फुलेंच्या स्वप्नामध्ये असंच गाव अभिनव होत आहे, ज्या गावामध्ये बाबासाहेबांची जयंती, फुलेंची जयंती संपूर्ण गाव एकत्र होऊन करते. हा आनंद उत्सव आहे. आनंद वाटला तर तो कमी होत नाही आणि हा का वाटला पाहिजे, तर बाबासाहेबांनी या राष्ट्राचा विचार केला.
आज जे राष्ट्र उभं आहे ते भारतीय संविधानामुळे आहे. संविधान जर नसेल तर तामिळनाडू आता वेगळं होतं. कारण त्यांनी अगोदर द्रविड स्थान मागितलं होतं आम्हास्वामी बेंद्रेच्या नेतृत्वाखाली. कारण आमची द्रविड संस्कृती वेगळी आहे. आता सुद्धा विशेष अधिवेशन बोलवलं पार्लमेंटमध्ये आणि त्या अधिवेशनामध्ये 3 विधेयकं मांडलेली. महिलांना पार्लमेंटमध्ये 33% आरक्षण द्यावं का आणि मतदारसंघाची पुनर्रचना करावी म्हणून त्यामध्ये सुद्धा दक्षिण भारताने हट्ट धरला. काय हट्ट धरला की 2011च्या नंतर जनगणना या देशात झाली नाही. लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये मतदारसंघ ठरवले जातात, पण या देशातली सगळीच कायदे सगळे नियम हे कुणी पाळले? दक्षिण भारताने पाळले. दक्षिण भारतातले रस्ते पहा शासनाच्या नियमानुसार आहे. उत्तर भारतातले रस्ते पहा, दक्षिण भारतातली लोकसंख्या पहा शासनाच्या नियमानुसार आहे. ज्यांनी कायदे पाळले त्यांची लोकसंख्या आता कमी झालेली आहे आणि उत्तर भारतातल्या बिहार उत्तर प्रदेशची लोकसंख्या प्रचंड वाढली. कोणीच कायदा पाळला नाही आणि आता जर लोकसंख्येच्या प्रमाणावरच मतदारसंघाची पुनर्रचना झाली तर पार्लमेंटमध्ये संख्या कोणाची वाढेल? उत्तर भारतातल्या लोकांची वाढेल, दक्षिण भारताची. हा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आणि तो अत्यंत रास्त आहे. भारतीय संविधानाचं तत्व आहे बाबासाहेबांनी ठरवलेला वन मॅन वन व्हॅल्यू वन वोट. प्रत्येकाला एकच मताचा अधिकार असेल, प्रत्येकाच्या मताचं मूल्य समान असेल, पण ते मूल्य 11 पासून जनगणना झालेली नसल्यामुळं ते आता दुपटीमध्ये बदललेलं आहे. आता केरळ मधल्या मतदारसंघामध्ये 17.5 लाख लोकसंख्येला 1,000, तर बिहार मधल्या मतदारसंघामध्ये 40 लाख लोकसंख्येला 1 मतदारसंघ. मग बिहार मधल्या एका मताचं मूल्य आणि केरळ मधल्या एका मताचं मूल्य त्याच्यामध्ये दुपटीचा फरक येतो. इथलं मताचं मूल्य तिथल्या मताच्या मूल्यापेक्षा दुप्पट होते. ते जर इन्क्लूड ते समान करायचं असेल तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 80 मध्ये दुरुस्ती करावी लागते आणि ती संवैधानिक पेच आहे. आणि त्यांचा लढा यांचं म्हणणं सुद्धा अत्यंत रास्त आहे की तुम्ही कायदेच पाळले नाही. आता सुद्धा उत्तर भारतातलाच माणूस अनेक वेळी भारताचा पंतप्रधान आहे. का होतो? राज्य सगळ्यात मोठे आहे, लोकसंख्या प्रचंड आहे, जेव्हा खासदारांची संख्या जास्त. त्या राज्याचे तुकडे करून आपण आता छत्तीसगड बाजूला केला, झारखंड बाजूला केला, बिहारमधून, पण तरी सुद्धा तिथल्या खासदारांची संख्या जास्त आहे. आणि हे सगळं गणित लक्षात घेताना आपल्याला लक्षात येते की भारताची राज्यघटना तयार करणं ही सामान्य गोष्ट नव्हती. आणि म्हणून बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटनेच्या समारोपाच्या भाषणामध्ये ते सांगितलं की शेवटी ही जी घटना आहे ती काय आहे? साधन आहे कशाचं? समताधिष्ठित समाज निर्माण करण्याचं. साधने आपलं लोकशाही आहे, ज्या लोकशाहीमध्ये शेवटचा माणूस सुद्धा राष्ट्रपती होतो, पंतप्रधान होतो, याचं स्वप्न पाहू शकतो. पण आज परिस्थिती वाईट आहे. ज्ञानेश्वर निराधार कुठल्या पक्षातून निवडून आले मला माहित नाही, पण आज लोकशाहीचं चित्र हे आहे की कार्यकर्ता संपलेला आहे. कार्यकर्त्याला तिकीट मिळत नाही. तिकीट सुद्धा घराणेशाही नाकारणाऱ्या पक्षात सुद्धा घराण्यातल्याच लोकांना दिली जातात. गोविंद केंद्रे असतील तर त्यांचे चिरंजीव तयार आहे, विलासराव देशमुख असतील तर त्यांचे चिरंजीव तयार आहे. मग राज्यशाही जाऊन लोकशाही आली कुठं? आली का? लोकशाही यायची असेल तर तळातल्या माणसाला असं वाटलं पाहिजे हा काम करतो, तो नेता झाला होत ना. मग आणि म्हणून कार्यकर्ते या निवडणुकांमध्ये परवा पंचायत जिल्हा परिषद निवडणुका साहेब निवडणुकीला थांबले होते. आपल्या मतदारसंघामध्ये सुद्धा असं होतं की ही सगळी पक्ष एकत्र येऊन जागा अशा वाटून घेतले. कार्यकर्ता काय आता नुसत्या स्वतंत्र उचलून भरावता, म्हणजे कार्यकर्त्याला काहीच नाही. प्रत्येकाची मुलं तयार झालेली असल्यामुळं प्रत्येक जागेत गेलं हे आपापल्या ह्याला दिल्या जाऊ लागले. असं जर झालं लोकशाही राहणार नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं की या देशातला मतदार जोपर्यंत जागरूक होणार नाही, मतदार जागरूक झाला पाहिजे, मताचं मूल्य त्याला कळालं पाहिजे. बाबासाहेबांनी ज्या तळमळीने घटना आपल्याला दिली, या देशातल्या संपूर्ण माणसाच्या हक्कासाठी ती दिली. आणि म्हणून सगळ्यांचं हे काम आहे की हे जर आपण केलं नाही तर काय होईल? पैसे असणारे सत्ताधीश होतील. सत्ता पैसा जे 3 यम आम्ही म्हणतो त्याला, म्हणजे अशा पण म्हणजे मनी मसल मास, तर तिन्ही गोष्टी त्यांच्याकडे आहेत.
तीच माणसं निवडून येतात. आणि म्हणून मग अलीकडा बाबासाहेबांनी ज्या लोकशाहीचं स्वप्न पाहिलं ती कोणती होती? लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलेलं शासन म्हणजे लोकशाही. ही अब्राहम लिंकनची व्याख्या आपण वर्गात शिकवतो. या गावची मुलं सुद्धा आमच्या वर्गात येतात आणि ती आली पाहिजे, कारण शिक्षण हे सगळ्यात महत्वाचं आहे. पण आता काय झालेलं आहे, लोकशाहीची व्याख्या बदललेली आहे. तुमचा उमेदवार कोण तुम्हाला ठरवण्याचा अधिकार नाही. कोण ठरवते? पक्ष ठरवते. पक्षाकडे जावं लागते. तुम्ही काय माहित असेल की पक्ष, आणि म्हणून मग आता व्याख्या काय झालेली आहे, पक्षाने पक्षाकडून पक्षासाठी ते जर तुमच्यासाठी काही तुम्ही असं समजण्याचं कारण नाही की ते तुम्हाला द्यायला नाही, तसं होत नाही. काय होते, सत्तात्मक स्पर्धेमध्ये प्रतिस्पर्धावर मात करण्यासाठी त्यांना कृती करावी लागतात. त्याला आपण पॉलिटिक्स म्हणतो. ती कृती काय असते? तुम्ही जर मला कार्यकर्ता म्हणाला की दादा साहेब तुम्ही आता निवडून येणार, काही घर नाही का? काल तिकडून तुम्ही गाडीची गाडी आली होती, त्याच्यात फुल चिकन बॉटल मताला एवढे पैसे, मग त्याच्यावर मात करायची आहे म्हणून पैसे नसताना असे जिंकावं लागेल दादा साहेबांना. काय करावं लागेल? त्यांनी 500 वाटे द्यायला 1000 जे अशी जी स्पर्धा होती ती स्पर्धा लोकांच्या कल्याणाची नाही, ती कोणासाठी आहे? प्रतिस्पर्धेवर मात करून मला निवडून यायचं आहे म्हणून आहे. तर ही स्पर्धा आपण लावली नाही पाहिजे. त्या स्पर्धेमध्ये आपण पडलो नाही पाहिजे. आपल्या मताचं मूल्य आपण ओळखलं पाहिजे. आणि जो खरा कार्यकर्ता आहे आपल्या त्या कोंढाळीचे पांचाळ निवडून आला अवधूत, मी म्हणालो त्याचं सत्कार करायला केलं. अशा सगळ्या काळामध्ये एखादा पांचाळ निवडून येणं म्हणजे लोकशाही जिवंत आहे याचं लक्षण आहे. नाहीतरी लोकशाहीमध्ये कार्यकर्त्याला कोणी उभाच करत नाही. तू म्हणाला नाही सर मला लोकांनी पैसे दिले, माझ्या गावात विरोधी पक्षाची एवढे पैसे आले होते पण लोकांनी मला मतदान केलं आणि निवडून आलो. माझ्याकडे तर त्यांचे एका गावात जेवढे पैसे आले तेवढेच पैसे मी पूर्ण निवडणुकीमध्ये सुद्धा खर्च केले नाही. ही लोकशाही आहे. आणि म्हणून जागरूक मतदार हा बाबासाहेबांना अभिप्रेत होता. बाबासाहेबांनी जगासमोर हे उदाहरण ठेवलं. जो मुलगा शाळेच्या बाहेर बसत होता, मास्तर ज्याला छडी मारली म्हणून विटाळ होतं म्हणून ढेकळानं मारत होता, तो मुलगा जगाच्या सगळ्या लोकांना ज्ञानामध्ये काय ताकद आहे, काय शक्ती आहे, काय सामर्थ्य आहे ते बाबासाहेबांनी दाखवून दिला. आणि म्हणून अशा बाबासाहेबांना आपण नुसतं दलितांची कैवारी भारतरत्न म्हणून थांबवता येत नाही, तर ते विश्वरत्न खऱ्या अर्थानं आहे. संपूर्ण जगाची ती प्रेरणा आहे. आणि म्हणून अशा महामानवाला आपण वंदन करू. आपण माझा हा संवाद मागच्या 1 तासापासून ऐकून घेत आहात. बाबासाहेबांवर जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. आपण पुन्हा कधीतरी बाबासाहेब आणि स्टेट अँड मायनॉरिटी मनातली राज्यघटना आणि ही राज्यघटना त्या दोन्हीमध्ये काय अंतर आहे त्याच्यावर स्वतंत्र व्याख्यान देऊ. बाबासाहेबांनी 35ला दिलेली घोषणा 56लाच का पूर्ण केली? त्यांचं या देशातल्या या संस्कृतीवर किती प्रेम होतं. बाबासाहेबांनी कुबेर शूद्रास नावाचा ग्रंथ का लिहिला? शूद्र कोण होते? जे या देशामध्ये प्रस्थापितांना, पुरोहितांना, ऐकवा लोकांना ज्यांनी विरोध केला त्यांना या देशातल्या लोकांनी गावकुसा बाहेर काढला आणि त्याला शूद्र ठरवला. ती सुद्धा कशी राज्यकर्ती होती तिची मांडणी त्यांनी देशामध्ये केली आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पुन्हा पुन्हा तपासून पाहाव्या लागतील. हेतू हा आहे जयंती का साजरी झाली पाहिजे. जयंती पुण्यतिथी का साजरी झाली पाहिजे? तर त्या निमित्ताने स्वातंत्र्य, समता, न्याय या तिन्हीचे मध्ये असलेला बंधुत्व हा भाव आपल्यामध्ये जागृत झाला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीमध्ये वैयक्तिक इच्छा आणि सार्वजनिक इच्छा अशा 2 इच्छा असतात. 2 जनरल विल आणि पर्सनल विल अशा 2 इच्छा असतात की आपण प्रत्येकाला वाटतो की आपल्यासाठी राखून ठेवावं. स्वतःच्या स्वार्थापुरती जी इच्छा असते तिच्यावर मात करून जो आपल्यातली सार्वजनिक इच्छा प्रभावित करतो, जनरल विल ज्याला आपण म्हणतो, सर्वांच्या कल्याणाचा विचार करतो, ती इच्छा लोकशाहीसाठी आवश्यक आहे. आणि म्हणून आपण आपली सार्वजनिक इच्छा जी आहे सगळ्यांचा थोडा कल्याण झाला पाहिजे अशी जी जनरल विल आहे ती जर विकसित झाली, आपण घरातून बाहेर आलो, मी नेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही असं लोक म्हणतात का नाही? आता आजींना माहित असेल की स्वर्ग कोणी बघून आले का?
नाही एवढे सांगतात स्वर्गाला जातात. काय करावं स्वर्गात जाऊन? आज हा तुमचा धोरण विकोरण्याचा हा कार्यक्रम म्हणजे स्वर्ग आहे. ज्या कार्यक्रमामध्ये पटवारी आहेत, पाटील आहेत, बापटले आहेत, अजून काय पाहिजे, कांबळे आहेत, गायकवाड आहेत, सगळे एकत्र म्हणून भोजन करायचे. यालाच खऱ्या अर्थाने स्वर्ग म्हणतात. आणि असं स्वर्ग आपल्या गावामध्ये मला त्याचं दर्शन घेता पाहता आला. मी म्हणून आपल्या सर्वांचे आभार मानतो. पाटलांनी मला आपल्या सर्वांचं दर्शन घेण्याची, आपल्याशी संवाद साधण्याची संधी दिली. वेळ कोणालाही कधी अधिक नसतो, सगळ्यांना 24 तासाचाच दिवस असतो आणि म्हणून आपला सुद्धा अमूल्य वेळ आहे. आपण आज बाबासाहेबांच्या विचाराचा जागर करण्यासाठी हा वेळ खर्ची घातला. लोक अध्यात्मामध्ये भजन करतात, पारायण करतात. तसं घटनेचं पारायण झालं पाहिजे, घटनेचं भजन झालं पाहिजे. भारतीय राज्यघटनेतल्या सगळी कलम, समतेचं कलम, अस्पृश्यतेचं कलम, पदव्या समाप्तीचं कलम आहे घटनेमध्ये. कलम 18 मध्ये पदव्यांची समाप्ती आहे पदव्याचं, जे पूर्वी ज्या पदवीसाठी संभाजीराजांचा देण्यात आला सिद्धिने सांगितलं की संभाजी कुठं आहे का, तर संभाजीराजे म्हणाले पदव्या शिवाजीराजांनी संपवून मी पुन्हा त्या देणार नाही, जहागिरी देणार नाही, जहागिरी देण्यासाठी पाहतो आणि त्यांनी सांगितलं शत्रूला काय संभाजी काय संभाजीराजांचा कशा पद्धतीने विश्वास झाला. म्हणजे लोकांना पद महत्वाचे असतात, राज्य पण त्या सुद्धा संपवलेली आहे. भारतीय राज्यघटनेचं कलम 18 पदव्याची समाप्ती करते. कुठलं पद असताना माणूस आता मोठा नाही. आता पोलीस पाटील सुद्धा परीक्षा देऊन होतो, शिकलेला माणूस पोलीस पाटील होतो. आता पूर्वीचा पोलीस पाटील वाड्यावरचा संपला, आता वाड्यावरचा पोलीस पाटील नाही. तो शिकलेला आहे, तो सुशिक्षित आहे, ज्याच्यामध्ये सौजन्य आहे, ज्याच्यामध्ये माणुसकी आहे, ज्याच्यामध्ये माणूस धर्म आहे आणि तो आपल्या सर्वांमध्ये यावा. महात्मा फुलेंनी जे सांगितलेलं होतं, ख्रिस्त मोहम्मद मान्य ब्राह्मण असं धरावे पोटाची बंधुपरी, हा बंधुभाव या देशामध्ये नित्य नांदला पाहिजे ही बाबासाहेबांची अपेक्षा होती. आणि त्यासाठीचं साधन म्हणून आपल्या हातात घटना दिली. हा संवाद आपण ऐकून घेतला. आपल्या सर्वांचे आभार मानतो, थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. खरोखरच समोर बसल्याने वाटलं की खरोखरच हे बाबासाहेबांची जयंती आहे. कारण आतापर्यंत आपण असे व्याख्यान भरपूर ऐकलो, परंतु कलम नंबर 1, कलम नंबर 7, इसवी सन 1956, इसवी सन 1948 हे उल्लंघन करणं साधी गोष्ट नाही. त्याच्यासाठी भरपूर अभ्यास लागतं आणि हेच अभ्यास आमच्या प्राध्यापक डॉक्टर दत्ता हरी बोलणार सर यांच्याकडे आहे. असं आम्हाला थोडं सुद्धा वेगळं वाटलं नाही सर की आपण एवढं सखोल आम्हाला माहिती दिलं. आंबेडकरांबद्दल भरपूर काही आम्ही ऐकलं नव्हतं, परंतु कलमाबद्दल आम्ही ऐकलं नव्हतं. हे बघा, बाबासाहेब आंबेडकर हे एका समाजाचे साठी काम केलेलं नाही किंवा बर्डरसाठी काम केलेलं नाही असं सरांच्या भाषणातून आलेलं. आज तुम्ही इथं बसलात, महिला सुरक्षित आहेत, त्याचं एकच कारण आहे, ते म्हणजे बाबासाहेब आंबेडकर. हे एकच कारण आहे. त्यांनी या ठिकाणी कलम दिले, पाऊल उचललं, लाच लागलं आणि त्याला केस केलं तर त्याच्यासाठी 1 महिना शिक्षा. कशाला लाच मारतो तो? मारतच नाही. सरांनी काय सांगितलं की तुम्ही सुरक्षित आहात, महिला सुरक्षित आहेत, राजे राजवाडे गेले, ते कारण म्हणजे ही घटना आहे. घटनेच्या माध्यमातून भारत सरकार चालतो. जर भूमा तुझ्या जन्मामुळे, खरंच आहे, बिलकुल खरं आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्हाला पाणी प्यायला जर मिळत नसेल एका विरुद्ध, तुमच्यासाठी जर दुसरी विहीर असेल तर तो माणुसकीच नाही. मानव हा मानवाच्या धर्माला जगला पाहिजे. ह्याचं ज्वलंत उदाहरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपण भरपूर एक भाग्यशाली आहोत की बाबासाहेब आपल्या जवळ आहेत. आपल्या त्यांच्यामध्ये खूप अंतर नाही. बरेच लोक बाबासाहेबांना बघितलेले आजही जिवंत आहेत, आजही आहे. म्हणजे अशा महामानवाचं दर्शन आपल्याला आपल्या काळामध्ये झालेलं आहे. अजून इथून 500 वर्ष पुढे कसं होईल विचार करा. फक्त बाबासाहेबांचाच या ठिकाणी कायदा, बाबासाहेबांनी सांगितलेलं